गाईज, वेलकम टू माय अनिदाज यूट्यूब चॅनल। तर आम्ही सकाळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, सकाळी मी 5-5:30 पर्यंत श्रीनगरमध्ये पोहोचलो आणि पोहोचून थोडं आराम केला, फ्रेशन अप झालो आणि आता आम्ही जाणार आहे। आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करतो, काय स्नोमध्ये किती स्नो आहे, काय आहे तिथे वेदर, ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर आजपासून आपली जर्नी स्टार्ट होते। आज डे फर्स्ट आहे, तर आज फर्स्ट डे आपण काय काय करतो हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। आणि मी तुम्हाला इकडचा व्ह्यू पण दाखवते। रात्र होती तर तुम्हाला इथे इकडचं काही दिसलं नाही, तर मी दाखवते तुम्हाला इकडचं तर कसं आहे ते। इथे आजूबाजूला सगळे हॉटेल्सच आहे, मस्त असं दिसतंय। आता मस्त ऊन पडलंय इकडे आणि थंडी, ऊन पडलं असलं तरी पण थंडी भरपूर आहे इथे, भयानक थंडी वाजते। आणि आम्ही हीटर लावून बसलोय, वरती हीटर चालूच आहे। तर असेच कनेक्ट राहा माझ्यासोबत आणि व्हिडिओ जर आमच्या आवडले असतील तर पूर्णपणे बघा आणि लाईक करा आणि कमेंट्स पण करा, ओके। तर आता आपण निघालो आहे सोनमर्गसाठी। तर पुढे तुम्हाला काय काय असेल ते मी दाखवणारच आहे। पण आज सध्या ईद असल्यामुळे इकडचे सगळे शॉप्स वगैरे बंद आहेत। तर बघू आपल्याला खायला काय भेटतं, बिकॉज आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आणि सकाळी रात्रभर झोप नाही झाली म्हणून आम्ही ब्रेकफास्टच्या टायमाला पण झोपून राहिलो। तर बघू आता काय भेटतंय पुढे। काही नाही भेटलं तरी पावडोवाली मॅगी तर भेटणारच, बघू। सो गाईज, इथे सर्व बंदच होते, रेस्टॉरंट शॉप्स वगैरे सर्व बंद होते, त्यामुळे आम्हाला खायला काहीच नाही भेटलं। तर आता आम्ही सोनमर्गमध्ये पोहोचू तेव्हाच बघू काय भेटतंय का खायला। भगवान बोल रहा है आप फ्रूट खावा, दिख रहे सब जगह। एप्पल की पेड़ है? हाँ, ये भी होंगे। अच्छा, तर गाईज बघा आता ॲपलच्या झाडांना फुलं आली आहेत। मोहर ग्लासेस, तर इथे जास्त करून आपली जी राई म्हणजे सरसोचं तेल काढतात ना, त्याची फुलं मस्त अशी आली होती। चारू बाजूला अशी मस्त फुलं दिसली होती, तुम्ही ही बघू शकता। तिकडे जाऊन मस्त फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढले आणि बाहेर म्हणजे मागचा व्ह्यू पण बघू शकता, मस्त बर्फारे डोंगर म्हणजे स्नोवाले डोंगर आहेत तिकडे। तर मस्त असं मी इथे मस्त एन्जॉय केलं फुलांसोबत। इथे पोचून एक नोटीस तरी केलं मी, इकडचे रस्ते तरी खूप मस्त आहेत, कुठल्याच रस्त्यांवरती असं खड्डे वगैरे नव्हते। आम्ही इथे सोनमर्गच्या टनलवर येऊन पोचलो होतो। तर आपला टनल जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते। शपथ, मी जेव्हा जो व्ह्यू बघितला होता तेव्हा खरंच असं जन्नत, म्हणजे असं मला वाटत पण नव्हतं की टनल संपल्यावर हे असं दिसेल, बिकॉज मी टनलमध्ये थोडासा माझा डोळा लागला आणि डोळे उघडताच मी असं व्ह्यू बघितला ना, तर खरंच खूप मस्त वाटलं। आयुष्यातला माझा बेस्ट व्ह्यू असेल तो। सो हे गाईज, दिस इज द व्ह्यू। भारी वाटतंय। हा, अंधारातून डायरेक्ट बर्फ, शपथ इथे रोडवरती पण बर्फ आहे। इधर रुका सकते हैं? हाँ, ये ऐसा रिवर रहेगा नहीं उधर? हाँ, ये भी आएगा उधर, रहेगा ना, चलेगा चलेगा, चलो। सो गाईज, गुलमर्गमध्ये आम्ही पहाडोवाली मॅगी खायला आलो आहे। बघू शकता तुम्ही, टेस्ट करून बघतो कशी झाली होती मॅगी। मॅगी आहे 60 रुपये, 70 रुपये ना। हाँ, मसाला मॅगी, नॉर्मल मॅगी 60 रुपये आणि ही सब्जीवाली मॅगी 70 रुपये। एवढी पण काय कॉस्टली नाही आहे। लोक म्हणत होते ना की कॉस्टली आहे, कॉस्टली आहे, नाही आहे, कॉस्टली नाही आहे। कॉस्टली तर हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला
टेस्ट करून बघ, ठेव तिथे. हां, आता आपण थोडीशी टेस्ट करून पण बघूया की कशी आहे मॅगी. मॅगी जशी पाहिजे तशी आहे, म्हणजे नॉर्मल आपण मॅगी काय पण टाकून वेगवेगळ्या प्रकारची बनवतो, मॅगीसारखी मॅगी. गरम असेल ना. खरंच खूप मस्त आहे मॅगी. तर मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडे पुढे आलो आणि सोनमार्गमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी करू ते सगळं तुम्हाला शेअर करीनच मी. आणि मस्त आम्ही व्हिडिओज आणि फोटोज वगैरे पण काढणार आहे तिकडे, आणि ते सगळे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला दिसतील. तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला पण तुम्ही फॉलो करा. मी तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा आणि आमचे व्हिडिओज फोटोजला मस्त लाईक द्या भरभरून. मला तर अजून विश्वास नाही होत, त्याचं वाटतं मी रील्सवरती व्हिडिओज बघते. महिनाभर हेच करत होते, महिना नाही 15 दिवस तरी हेच बघत होते मी. आता रिअलमध्ये दिसतंय. ही जी लाईन दिसते आणि ते बाईकवाले आहेत, खरंच हे लोक लय स्कॅम करतात. खाली बोलली 1000 रुपये, दोघांचे 2000 रुपये, आणि इथे वरती आणून सोडलं. 2 तास झाले आम्ही या लाईनीमध्ये उभे. हा बघा इथे उभे, आता आमची लाईन आहे प्रवेशानं. बिकॉज इथे खूप थंडी होती आणि मला थंडी सहन नव्हती होत आणि आजूबाजूला वॉशरूम पण नव्हतं. आणि हे लोकांनी इथे पहिले सांगितलं असतं अशी लाईन आहे तर आम्ही आलोच नसतो इथे एवढं वरती, बिकॉज असं असेल आम्हाला माहिती पण नव्हतं. पण इथे आजूबाजूला एन्जॉय करण्यासारखं भरपूर होतं, पण इथे खूपच थंडी वाजल्यामुळे मग मला खूप असं कसं तरी होत होतं. आणि ॲक्च्युली ते आम्हाला बोलले काय, म्हणजे ही बाईक राईड करणार आणि तुम्हाला लगेच खाली घेऊन येणार. आणि बघतो तर इथे खूप लाईन होती, ही तरी आता कमी झाली आहे, आणि आधी तर खूप होती. आम्हाला इथे 1.5-2 तास तरी झाले आम्ही उभे होतो. सो गाइज, आता व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आम्ही केली आहे यांच्यासोबत, मतलब इनके साथ हम लोग ने वीडियोग्राफी में, ये भैया ने हमको अच्छी वीडियो और फोटोज़ निकाल के दी है यहाँ पे. तो आप यहाँ पे सोनमर्ग आओगे तो ये देखो, ये भैया ने हमको एडिट करके दिए हैं. और ये भैया ने हेलो करो दोनों. हेलो, आपको ईद मुबारक. खैर मुबारक. मुबारक आपको भी. और लाइक कमेंट शेअर करो. हाँ चलो. तर आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरती जायला, बिकॉज वाजले होते 6:30 आणि थंडी पण खूप वाजत होती. आम्ही 1-2-3 तास तरी होतो इथे सोनमर्गमध्ये. तर म्हटलं निघूया, म्हणजे थंडी खूपच वाजायला लागली आणि म्हटलं हॉटेलवरती जायला पण 1.5-2 तास लागणार, म्हणून आम्ही निघालो. तर ॲक्च्युली ते बाईकवाली राईड होती ना, त्याचं काय स्कॅम होतं. ॲक्च्युली ते ना वरती जे लोक होते ते विना वर्ल्डवाले होते, म्हणजे त्यांनी विना वर्ल्डवाल्याकडून पॅकेज करून घेतला होता. तर त्यांनी त्या लोकांना तर फ्रीच होतं त्यांच्या पॅकेजमध्ये, म्हणून ह्या लोकांनी जे आजूबाजूला लोक येतात ना त्यांना विचारलं की तुम्हाला करायचं आहे का, 1000-1000मध्ये आम्ही देतो करून. म्हणून मग आम्ही रेडी झालो, म्हटलं एवढ्या स्वस्तामध्ये देतोय तर म्हटलं चला आपण करूया. पण बघितलं तर वरती जाऊन तुम्हाला मगाशी दाखवलंच किती गर्दी होती, त्याच्यापेक्षा पण होती. ते शूट करायचं मी विसरून गेली, म्हणजे आम्ही वरती 2 तास तरी होतो. त्यांनी आधी सांगताना सांगितलं की जायचं आणि परत यायचं, म्हणून म्हटलं ठीक आहे आम्ही जाऊया. आम्ही आता येऊन पोचलो आमच्या हॉटेलवरती. तर हे आमचं हॉटेल होतं 1 दिवसासाठी. तर तुम्ही बघू शकता मस्त नीट अँड क्लीन होतं. आणि ह्या हॉटेलचं नाव हिडन लीफ म्हणून आहे श्रीनगरमध्ये. आणि ह्यांचे डिटेल्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. आणि हे बाथरूम आहे, बाथरूम पण मस्त म्हणजे स्वच्छ होतं. कुठेही जा बाथरूम व्यवस्थित पाहिजे, मला तरी बाथरूम व्यवस्थित पाहिजे. आणि रूम पण मस्त कोझी आणि छान होती. रूममध्ये हीटर वगैरे पण होता. आणि आम्ही फ्रेश झालो आणि म्हटलं जेवायला जाऊया. तर जेवण पण काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते.
गाईज आमचा काश्मीरमध्ये आज सेकंड डे आहे. काल आम्ही श्रीनगरमध्ये होतो आणि आज आम्ही तनमरमध्ये आहे. तनमरमध्ये हे तुम्हाला कॉटेज दिसत असेल मागे, ते आम्ही बुक केलं आहे. तर आज आणि आजची रात्र आणि उद्या सकाळपर्यंत आम्ही इथे आहोत. आम्ही आता समथिंग काहीतरी करणार आहोत. तिकडे समोर हॉर्स आहे, तर आम्ही हॉर्सवरती फोटोज वगैरे मस्त क्लिक करणार आहे. आणि तिकडे त्या साईडला पण म्हणजे ॲपलची झाडं आहेत ना, ॲपलच्या झाडाला काय बोलतात ते, मोहर आलाय. मोहर आलाय ना, ते एवढं मस्त वाटतंय ना, खूप छान वाटतंय. इथे पण बघा, थांब सगळं या साईडला पण ही झाडं तुम्हाला दिसत आहेत, ही सगळी ॲपलची आहेत. अजून ह्याला मोहर आला नाही आहे. मोहर आला आणि मी तुम्हाला पुढे गेल्यावरती एक झाड आहे दाखवते. तिथे ना मोहर आलाय, दाखवते. तिथे खूप आहे ना, तिथे दाखवते ना. हे बघा या साईडला हे झाड आहेत ना, इथे हे छोटं झाड आहे, त्याला मस्त मोहर आला. ॲपलचं झाड आहे हे बघा, मस्त वाटतं एकदम. हा घोडा बघा किती ब्लॅक मस्त वाटतोय. आता मी ह्याच्यावर फोटो शूट करणार आहे. तर मी आता एक राईड घेऊन आली घोड्यावरून. तर मस्त वाटलं राईड घेताना पण, आणि मस्त अशी थंडी होती आणि मस्त आजूबाजूला मस्त फ्लॉवर्स आणि एकदम शांतता होती ना इथे. मस्त पीसफुल वाटत होतं. मस्त असं पण गावी जातो ना तसं फील येत होतं. समोर बघू शकता तुम्ही बॉनफायर होत आहे. एवढ्या थंडीमध्ये बॉनफायरची मजा काय वेगळीच आहे. तर आता वाजले होते रात्रीचे 8 आणि आम्ही म्हटलं की बॉनफायर घेऊया आपण, बिकॉज इथे बॉनफायरचे पण चार्जेस होते. आय थिंक सो 900 का 800 असे होते. आणि म्हटलं मस्त सॉंग्स लावून मस्त थोडा टाईम स्पेंड करू. आणि तुम्ही बघू शकता मस्त आम्ही असं छोटंसं क्यूटचा डान्स केला होता. आणि असं अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस हा स्पेंड केला. तर तुम्ही बघू शकता ह्या कॉटेज कसा आहे तो. ह्या कॉटेजचं नाव आहे द लव्ह कॉटेज. आणि ह्याच्याच बाजूला एक नवीन पण बनतो आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या रूमची टूर मी तुम्हाला देत आहे. इथे खाली त्यांनी मस्त म्हणजे लिव्हिंग रूमसारखं केलं आहे. आणि वरती 2 बेडरूम आहेत, म्हणजे इथे आणि या साईडला किचन आणि त्या साईडला बाथरूम असं होतं. या साईडला बघू शकता तुम्ही बाथरूम आहे. आणि इथे छोटंसं त्यांनी किचन ठेवलं होतं. आणि हा सर्व बाहेरचा व्ह्यू होता तिकडे. आणि असंच इथून वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एका साईडला स्लीपिंग अरेंजमेंट केली आहे आणि एका साईडला पण दुसरी आहे. म्हणजे आरामात इथे तुम्ही 4 जण राहू शकता. 2 कपल पण राहू शकतात किंवा जास्त पण राहू शकतात. खाली पण राहू शकतात एक्स्ट्रा बेड घेऊन.
तर हे बघू शकता तुम्ही वरच्या साईडचा व्ह्यू कसा आहे तो. तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर द लोफ कॉटेज म्हणून आहे, त्याला सर्च करून तुम्ही येऊ शकता. तर चलो गाईज, काश्मीरचा पार्ट 1 हा इथेच संपतो. तर पार्ट 2 लवकरच तुमच्यासमोर येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा.